नासागरीचे आग्र नदीसे नयनी, तरी तेची दिनी म्हणा राम कृष्ण. आपल्या डोळ्याने आपल्या नाकाचा शेंडा दिसतो, नाही दिसला राम नाम सत्य हे. ज्ञानदेव म्हणे साधूचे लक्षण, अंतकाळ आपण पाहावे गी. आपला अंतकाळ आपल्याला पाहता येतो, फक्त याच्यासाठी अगोदर योग शिकावा लागेल. विठाल ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे राम, और धंदा सब छोर ही काम. इतने गोते काहे खाता, जब तू अपना भूलन होता. अंतर जामी जानत साचा, मन में एक ऊपर बाचा. इतने गोते काहे खाता, जब तू अपना भूलन होता. तुका प्रभु देश विदेश, भरिया खाली नहीं लेस. इतने गोते काहे खाता, जब तू अपना भूलन होता. जन्मादिस्य तन्वयादित्रतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्, तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा. अपारा अमुपा पांडुरंगा, अपारा रूपा पांडुरंगा, अपारा रूपा पांडुरंगा. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, अपारा अमुपा पांडुरंगा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं. विदिन्द्राधिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या, गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदी दुश्चिते. सुहंभावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी. करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान. मथुरेच्या राया मथुरेच्या राया, मथुरेच्या राया, मथुरेच्या राया. माझे दंडवत पाया, माझे दंडवत पाया. तुमच्या कृपेचे पोसणे, माझा समाचार घेणे. मथुरेच्या राया माझे दंडवत पाया, तुमच्या कृपेचे पोसणे माझा समाचार घेणे. ऐसा कर घर आवे राम, और धंदा सब छोर ही काम. इतने गोते काहे खाता, जब तू अपना भूलन होता. अनंत कृपा विभूषित भगवत पूज्यपाद श्रेष्ठ तत्वज्ञ अभिजात प्रतिभावंत संत कवी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतील हिंदुस्थानी प्रकरणातील अभंग आहे. फार गोड अभंग आहे. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी अखिल मानवी जातीला
आपल्या घरात राम यावा असं कर्म करायला प्रवृत्त करणारा अभंग आहे. हे मानवा, तू असं कर्म कर का जे केल्यानंतर तुझ्या घरात राम येईल. तू तुझ्या निज स्वरूपाला विसरल्यामुळे विनाकारण जन्ममृत्यूचे गोते खातो आहेस याची तुला कल्पना नाही. तुला वाटतं मी जे काही करतोय ते जगाला कुठं कळतं, पण तुझ्या आतमध्ये बसलेला परमात्मा तत्व हे सगळं जाणतो. कारण या जगात परमात्मा नाही अशी तुला जागा सापडणार नाही. विठाल अभंगाला अर्थाने सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा. श्री क्षेत्र अंगापूर वंदन, तालुका जिल्हा सातारा, कृष्णा मातेच्या पावन तीरावर वसलेलं हे गाव आहे. आणि या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून स्वयंभू आत्मगजाननाचा भद्रोत्सव भगवान श्री गणपती बाप्पांच्या या पवित्र दरबारामध्ये संपन्न होतो आहे. आणि या गोड उत्सवातील आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग समस्त ग्रामस्थ मंडळी, अंगापूर वंदन, विशेषतः तरुण बांधवांनी यूट्यूबला ही कीर्तन सेवा ऐकली. त्यांनी खूप वेळेला माझ्याशी संपर्कही केला. आमचे वॉटर स्टेशनचे माऊली महाराजसुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांनी माझ्याशी संपर्क केला, पण बरेच प्रयत्न करून जेव्हा कीर्तन सेवा मिळत नाही, मग मात्र आदरणीय वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार आमचे परमस्नेही संजय महाराज वेळूकर श्री महाराजांनी मला संपर्क केला. आणि वारकरी संप्रदायातल्या एका कीर्तनकाराबद्दल आदर असला पाहिजे. महाराजांचा मला फोन आला आणि मला यावं लागलं. खरं तर महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायात वारकऱ्याच्या दरबारात ज्यांच्या गोड गळ्याने सगळा दरबार धुंद झालेला आहे, असे आमचे संजय महाराज वेळूकर यांच्या संपर्कातून पुन्हा येण्याचा योग आला. या निमित्ताने आपण सर्वजण, ग्रामस्थ मंडळी, पुरुष वर्ग, माता माऊल्या, लहान थोर अबालवृद्ध सगळ्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये गणपती बाप्पांचा हा गोड महोत्सव या ठिकाणी आपण सर्वजण करत आहात. आणि म्हणून आज आवर्जून माझ्या समवेत उपस्थित महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, हरिभक्तीपरायण, विद्या विनोद वैभव सोमनाथ महाराज कराळे महाराज या ठिकाणी माझ्या समवेत उपस्थित आहेत. कारण संजय महाराज आपल्याकडे कीर्तनाला येत असताना मग आम्ही गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनाचं नैमित्य केलं. त्यामुळे कराळे महाराजसुद्धा योगायोगाने आज माझ्या समवेत आलेत. माझ्यासोबत भजनमूर्ती भागवत महाराजांनी पहिली चाल म्हटली. त्यांच्या सोबतीला ज्यांनी गोड चाल म्हटली हरिभक्तीपरायण भजनमूर्ती विठ्ठल महाराज. गावातील पंचक्रोशीतील अनेक काही वारकरी संप्रदायाचे सर्व महाराज मंडळी उपासक आहेत. गोड हार्मोनियमची साथ आहेत. ज्यांचा पखावज ऐकत आहात ती आपल्या भागाचं भूषण हरिभक्तीपरायण बदनरावजी कदम सरांचं स्वागत आहे. इकडे आमचे विक्रम महाराज आहेत. आणि सर्व पंचक्रोशीतील भजनी मंडळ उपस्थित, महाराज मंडळी, कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, आपण सर्वजण देवरूप श्रोतूवर्ग आहेत. साऊंड ऑपरेटिंग चांगली आहे, यूट्यूब पण लाईव्ह आहे. आणि ज्यांनी मला इथं येईपर्यंत काळजी घेतली ते आमचे राजेंद्र भाऊ कणसे, बरोबर ना भाऊ? जशी तिकडून येताना काळजी घेतली तशी इकडून जाताना पण घ्या. कारण महाराजांना आम्हाला रोजचा अनुभव, लोक फक्त आम्हाला तिकडून येतानाच विचारतात महाराज कुठपर्यंत आलात. इकडून जाताना महाराज नेमके गाडीत आहेत का, महाराज गाडीवर आहेत का, गाडी महाराजांवर आहे, कुणी पाहत नाही. पण राजेंद्र भाऊ तसं करणार नाहीत, मला याची पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून अत्यंत सुंदर असा हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. या निमित्ताने आपल्या पुढे जो मी अभंग गायला तो अभंग जगद्गुरू तुकाराम महाराजांचा हिंदीतला अभंग आहे. मूलतः जगद्गुरू तुकाराम महाराज हे मराठीत बोलणारे संत आहेत. कारण महाराष्ट्राच्या मातीत तुकोबऱ्या अवतीर्ण झालेत. महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांना ऐकणारा ऑडियन्स किंवा श्रोता हा मराठीच बोलणार आहे. विशेषतः तुकोबऱ्यांची कीर्तन ही पुणे जिल्ह्यात व्हायची, लोहगाव आदी परिसरात. तुकाराम महाराजांना ऐकणारा श्रोता मराठी आहे, तुकोबऱ्या बोलतात ती भाषा मराठी आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की तुकाराम महाराज आज हिंदीत का बोलतात? खरं तर मराठीचा सगळ्या संतांनी आपला स्वाभिमान व्यक्त केलेला आहे. जसं माऊली म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातीही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन, ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. किंवा नाथराय भागवतामध्ये म्हणतात, जे पाविजे संस्कृत अर्थे तेची लाभे प्राकृते. म्हणजे आपल्या मराठी भाषेचा सगळ्या संतांनी स्वाभिमान व्यक्त केलेला आहे. आणि स्वाभाविक आहे, तो मदर टंग इज लँग्वेज ऑफ अ हार्ट. मराठी भाषा ही आपल्या हृदयाची भाषा आहे, मातृभाषा ही हृदयाची भाषा आहे. मला सांगा अंगापूरकर, आपल्याला सगळ्यांना मराठीचा स्वाभिमान असला पाहिजे का इंग्रजीचा? मराठीचा. आपण मराठी बोलणारी माणसं आहेत, महाराष्ट्रातली माणसं आहेत. जगद्गुरू तुकाराम महाराज सुद्धा मराठीच बोलतात, तुकोबऱ्यांचा श्रोता सुद्धा मराठीच बोलणार आहे. पण मग तरी सुद्धा तुकाराम महाराज हिंदीत का बोलले असा प्रश्न आपल्याला पुढे निर्माण होतो. स्वतःपुरतं ठेवणं याला प्रकृती म्हणा,
पण जगासाठी देणं याला संस्कृती म्हणा. विठाल इथून पुढच्या काळामध्ये तरुणांनी खरं तर विदेशात जावं, जगातल्या सगळ्या भाषेचं अवलंबन करावा, सगळ्या भाषा शिकाव्या, जगातलं सगळं ज्ञान आपलंसं करावं. पण तरी सुद्धा जगातल्या सगळ्या भाषा आपल्याला यायला लागल्यानंतर आपण आपल्या मराठीला विसरू नका. जगातलं सगळं नॉलेज आपल्याकडे आल्यानंतर, जगातली सत्ता श्रीमंती आपल्याकडे आल्यानंतर तरी सुद्धा आपण आपली संस्कृती, आपण आपली परंपरा, आपण आपला धर्म विसरू नका. इंग्रजी शिकताना इंग्रजीची मुळाक्षरं जर पाहिली आपण तर 26 आहेत आणि मराठीची 52 आहेत. म्हणजे इंग्रजीपेक्षा मराठी डबल आहे. मराठी आईपासून सुरू होते आणि ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत नेऊन संपते. इंग्रजी ए फॉर ॲपल पासून सुरू होते तर झेड फॉर झेब्राला संपते. म्हणजे इंग्रजीची सुरुवात सफरचंदापासून होते आणि जनावरापर्यंत नेऊन ठेवते. इंग्रजी शिकू नका असं माझं अजिबात मत नाही. आज आपली मुलं इंग्लिशला शिकलीच पाहिजे, ती काळाची गरज आहे. इथून पुढच्या 50 वर्ष काळानंतर कीर्तनसुद्धा मराठीत होणार नाहीत, कीर्तन इंग्रजीत होतील. काळाची आवश्यकता आहे ती. पण तरीसुद्धा आपण आपल्या मराठीला सोडू नये, आपण आपल्या मराठीला विसरू नये. पण मग तुकाराम महाराजांनी विचार केला की मला जर पांडुरंगाने प्रसाद दिलाय तर मग तो काय मी फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित ठेवावा काय? आपले शेजारी मध्य प्रदेश आहे, पलीकडे उत्तर प्रदेश आहे, पलीकडे बिहार आहे. मग याही लोकांना तुकोबारांची गाथा कळाली पाहिजे ना, त्यांना पण महाराजांचे अभंग कळाले पाहिजेत ना. आणि या सगळ्यांचा विचार करून जगद्गुरु तुकाराम महाराज हिंदीत अभंगाची रचना करतात. विठाल आनंदाचे आवारू मांडू जगा, माऊली म्हणतात. दिसो परतत्व डोळा, पाहू सुखाचा सोहळा, रिघो महाबोध सुकाळा माझी विश्व. माऊलींच्या डिक्शनरीमध्ये तुम्हाला माझा वार्ड, माझा मतदारसंघ असे शब्द सापडणार नाहीत. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची सुखाचा करीन, अवघाची सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी, आनंदे भरीन तिन्ही लोकी, जाईन आमच्या नेवाशाच्या पैस खांबाला माऊली टिकून बसले. 16 वर्षाची मूर्ती आहे. आणि कुणीतरी विचारलं माऊलींना, माऊली कशासाठी ज्ञानेश्वरीचा प्रयत्न चाललाय? माऊली म्हटले, अवघाची संसार सुखाचा करीन. हे संपूर्ण विश्व सुखी असलं पाहिजे म्हणून याच्यासाठी ही ज्ञानेश्वरी मी करतो आहे, याच्यासाठी माझे हे प्रयत्न चालले आहेत. अर्थात संत महात्म्यांनी आपलं वाङ्मय ते युनिवर्स व्हावं, वैश्विक व्हावं, यासाठी म्हणून वेगवेगळ्या भाषेतून लिहिलं आहे. नामदेव महाराज पंजाबच्या घुमान प्रांतात गेले, पंजाबी भाषेतून अभंग आपल्याला सापडतात. माऊलींचे कर्नाटकी भाषेतले अभंग आपल्याला सापडतात. अक्काने किळे चिकणनामात, कुरुळाधनी मुरुळादिनी, चलू आणे पंढरी राया चलू आणे, यल्ले दोर कन्ने यल्ले बारणे. ऐकलं तुम्ही अभंग? माऊलींचा अभंग आहे, कानडी भाषेतला अभंग आहे. अशा विविध भाषेतून संत महात्मे आपल्या तत्वज्ञानाला जगापर्यंत नेऊन पोचवतात. आपल्याला देवाने दिलेला हा जो प्रसाद आहे हा जगापर्यंत गेला पाहिजे, ही आपली संस्कृती आहे. आणि म्हणून प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचा स्वाभिमान तर असलाच पाहिजे. म्हणून देश विदेशात जा, जगातलं सगळं आपल्यासं करा, आपल्यासं मिळवा, पण तरी सुद्धा आपल्या परंपरेला, संस्कृतीला विसरू नका. या पृथ्वी तलावर जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा कर्माने आलेला आहे. प्रत्येक माणूस हा कर्माने आला आहे. माणसाला यावं लागतं ते कर्मामुळे, जावं लागतं ते कर्मामुळे. सुख येतं कर्मामुळे, दुःख येतं ते कर्मामुळे येतं.
मित्र होतात ते कर्मामुळे होतात आणि शत्रू होतात ते कर्मामुळे होतात. कर्मणा जायते जंतु कर्मणैव विलीयते. सुखम दुःखम भयं क्षेमं कर्मणैवाभिपद्यते. भागवत शास्त्र सांगतं मनुष्य हा इथं जो आलाय तो त्याच्या कर्माने आलाय, इथून गेलाय तो त्याच्या कर्माने आलेला आहे. प्रत्येक मनुष्य हा कर्म करतो. नाही कश्चित क्षणमपि, एक क्षण सुद्धा माणूस कर्म केल्याशिवाय राहत नाही. नोकरी, व्यापार, कामधंदा, व्यवसाय हे जे काही ते कर्म करणंच आहे. पण एवढंच कर्म आहे असं नाही. डोळ्यांनी पाहणं सुद्धा कर्म आहे, तोंडाने बोलणं सुद्धा कर्म आहे, नाकाने श्वास घेणं सुद्धा कर्म आहे. कर्म केल्याशिवाय माणसाला दुसरा मार्ग नाही. काम करावंच लागेल, कर्म करावंच लागतं. एक जण म्हणला महाराज मी काहीच काम करत नाही, मी नुसता बसून खातो. मी म्हणलं भाऊ कोणाला बसून खाता येत नाही, जो खाऊन बसलाय त्यालाच बसून खाता येतं. नाही कळलं? थोडं 4G जरा. जो भरपूर खाऊन बसतो ना त्यालाच बसून खाता येतं, कोणालाही बसून खाता येत नाही. महाराज कर्म हे आम्हाला करावंच लागेल. मग कर्म करणं जर आम्हाला कंपल्सरी आहे, कर्म करणं जर आम्हाला अपरिहार्य आहे, कारण अध्यात्म हा आळशी लोकांचा नाहीच आहे, परमार्थ हा आळशी लोकांचा नाही. महाराज छेदून या आळसाशी दौडून या निद्रेशी आत्मचिंतन अहर्निशी अविश्रमेशी साधावे. कर्म आम्हाला करायचंच, परमार्थ हा आम्हाला करावा लागणार आहे. तुकाराम महाराज म्हणाले बाबा हे मानवा तू इथं आलाय, तुला कर्म तर करायचंच आहे, पण मग तुला जे कर्म करायचंय तेच कर, पण फक्त आम्ही सांगतो तसं कर. अभंगाच्या पहिल्या चरणात कर घर आवेरा ऐसा कर घर आवेरा ऐसा कर घर आवेरा ऐसा और धंदा सब छोरही काम. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात हे मानवा असं कर्म कर. मी वेळेचा अभाव जाणून सरळ अभंगाच्या चिंतनाकडे प्रवृत्त झालोय. मानवा तू असं कर्म कर, ऐसा कर. ऐसा कर म्हणजे असं कर. हे माणसा तू असं कर्म कर का घर आवे राम, घरी राम आला पाहिजे. आपल्या घरातला राम निघून जाईल असं कर्म करू नकोस. असं कर का घरात राम येईल. मग आता महाराज असं कर म्हणजे नेमकं कसं कर, तर मग ज्यांच्या घरात राम आला त्यांनी जसं केलं तसं कर. विठाला राम कोणाच्या घरात आला? राम दशरथ महाराजांच्या घरात आला. कोण दशरथ महाराज? स्वप्नात सुद्धा ज्यांनी प्रजांमध्ये भेद केला नाही त्यांना दशरथ महाराज म्हणतात.
हे आत्ताच्या पण लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे जर पाणी योजना आली तर फक्त आपल्याच नातेवाईकांना नाही, सगळ्या गल्लीला पोचली पाहिजे. प्रजांमध्ये भेद केला नाही त्यांना दशरथ महाराज म्हणतात, स्वप्नात सुद्धा. बरं, दशरथ महाराजांचे पूर्वज आहेत अज महाराज. कोण अज महाराज? स्वप्नात सुद्धा ज्यांनी खोटं बोलण्याचा संकल्प केला नाही त्यांना अज महाराज म्हणतात. स्वप्नात सुद्धा खोटं बोलायचा संकल्प नाही, आपण स्वप्नात सुद्धा खरं बोलत नाहीत, हे आपण. आणि ते अज महाराज आहेत का स्वप्नात सुद्धा खोटं बोलत नाहीत, त्यांच्या घरात राम आलाय. बरं, अज महाराजांची पूर्वज रघुराजा आहेत. रघुराजा संपत्तीचं दान करायचं सांगितलं, विश्वजित यज्ञ केला. कुलगुरू वसिष्ठांनी सांगितलं की विश्वजित यज्ञ कर, यज्ञ केला. सगळं दान, संपत्ती वगैरे सगळं दान करून टाकलं. आणि एका झोपडीमध्ये रघुराजाने त्याची बायको बसलेले होते. बायकोने भाताचं पेज बनवून दिलं आणि राजा पित होता. शेजारी वरतंतू ऋषीचा आश्रम होता आणि त्यांचा मुलगा होता कौत्स नावाचा, जो गुरुजींना गुरुदक्षिणा देण्याकरता गेला. योगायोगाने त्याला एक सोन्याची मोहरा सापडली, त्याने ती खिशात ठेवली. सगळी मुलं गुरुदक्षिणा देण्याकरता गेले. एखादा मुलगा म्हणाला, गुरुजी आमच्याकडे काहीच नाही, आम्ही हा आंबा आपल्याला दक्षिणा म्हणून देतो. दुसरा मुलगा म्हटला, गुरुजी माझ्याकडे काहीच नाही, मी तुम्हाला हे सफरजन गुरुदक्षिणा म्हणून देतो. सगळ्या मुलांनी फळं वगैरे नेली, पण कौत्स मात्र त्याच्या खिशात एक सोन्याची मोहरा होती म्हणून त्याने असे मागे हात टाकले. 14 विद्या 64 कला शिकवणाऱ्या गुरुजींकडे कौत्स गेला आणि गुरुजींना म्हणाला, गुरुजी आज काय गुरुदक्षिणा पाहिजे बोला. गुरुजी म्हणाले हे एवढं शिकत होता तोपर्यंत बरा होता जरा, मग आज नेमकं असं अचानक काय मिळालं याला? लगेच ताट मान करून माझ्याकडे आला, हाताची घडी मागे टाकतून मला विचारतो, गुरुजी काय पाहिजे बोला. नेमकं काय? गुरुजींनी डोळे झाकले आणि गुरुजींना कळालं की याच्या खिशात एक सोन्याची मोहरा आहे. आणि असंच राहतं महाराज, जो खानदानी रईस होते हैं और रखते हैं नर्म मिजाज अपना, तुम्हारा लहजा बता रहा है तुम्हारी दौलत नई नई है. जी लोक खानदानी श्रीमंत असतात ना, त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला एक सुद्धा अहंकाराची छटा सापडणार नाही. पण ज्याच्याकडे नेमकंच तोळा 2 तोळेला आलेलं असतं ना, ते थांबायलाच तयार नाही महाराज. आता त्या अनंत अंबानीचं लग्न झालं ना, मदन सर अंबानीच्या मुलाचं लग्न झालं. भारतातला 1 नंबरचा श्रीमंत आहे तो, रेकॉर्ड ब्रेक 1 नंबरचा श्रीमंत आहे. पण त्या सगळ्या परिवाराच्या चेहऱ्यावर तुम्हाला अहंकाराची एक सुद्धा छटा सापडणार नाही. ज्या मुलाच्या लग्नाला जगद्गुरू शंकराचार्य सहित येतात, शंकराचार्यांच्या परंपरेतले शंकराचार्य येतात, पंतप्रधानांपासून येतात, देश विदेशातले पाहुणे येतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या अहंकाराची छटा आपल्याला सापडणार नाही. कितीतरी लोक असे आपल्याला रोज बघायला मिळतात, पण काही लोक काहीच नसतं पण थांबायलाच तयार नाही, काहीच नाही, थांबतच नाही. मी एकाला म्हणणार तू एवढी शायनिंग मारतो, कशासाठी मारतो? तो म्हणला, महाराज आपलं काय, मी लात मारीन तिथं पाणी काढीन. आहे का तुमच्याकडे हे शब्द? लात मारीन तिथं पाणी काढीन. मी म्हणलं, भाऊ तुझ्या लाथीने जर पाणी निघालं असतं तर बोरच्या गाड्या कशाला बोललेल्या असत्या आपण? बरं, लाथा दिल्यात त्या काय लोकांना मारायला दिल्यात का पाणी काढायला दिलंय? देवाने पाय दिलेत, ते आळंदी पंढरपूरची वारी करायला दिली. गोंदवलेकर महाराज शेजारी वारी करायला दिली. गणपती बाप्पांची वारी करता करता मोरगावचा गणपती अंगापूरला आणावा याच्यासाठी पाय दिलेत ना. काय सामर्थ्य असेल महाराज हे भक्तीचं. आणि म्हणून आज मोरगावचा तिथला गणपती तुमच्या अंगापूरमध्ये येतो, याच्यासाठी आपल्याला पाय दिलेत, याच्यासाठी दिलेत. पण लोक त्याचा दुरुपयोग करतात. मी एकाच्या गाडीवर लिहिलेलं वाचलं होतं, असं पाठीमागून लिहिलं होतं स्कॉर्पिओवर, भाऊंशी वाकडं तर नदीवर लाकडं. काही लोकांचा ॲटिट्यूड बघा कसा आहे, भाऊंशी वाकडं नदीवर लाकडं. म्हणलं भाऊ काय विसरला का काय, त्याला पण लाकडातच न्यायचं आहे. अरे काय ॲटिट्यूड आहे महाराज आपल्याला, काय श्रीमंती महाराज आपल्याकडे. अरे जगातली सगळ्यात मोठी मोठी श्रीमंत लोक, पण त्यांच्या चेहऱ्यावर अहंकाराच्या छटा सापडणार नाहीत. आपल्याकडे काहीच नाही. आणि माणूस म्हणजे इतका क्षुल्लक आहे या जगात, फार क्षुल्लक आहे. पण लोकांना गमेंट बी ना करणं. आता सर पखवाज वाजवतात ना, त्या पखवाजाला जे धूम आहे ना, ते धूम बोकडाच्या कातड्यापासून बनवलेलं आहे. बोकडाच्या कातड्यापासून बनवलेलं आहे. जनावराच्या चमड्यापासून ती वादी बनवलेली आहे. म्हणजे एक पखवाज बनवण्याकरता जनावराच्या कातड्यापासून पखवाज बनवला गेला. आपला होईल का एखादा पखवाज? आपला जे माणसाला जी एवढी घमेंड आहे, आपला एखादा पखवाज होईल? नाही महाराज. बघितलंच पाहिजे एखाद्या वेळेला. जो माणूस लय बोलतो ना, त्याचं एकदा बनवून बघितलं पाहिजे. किती वाजतो ते तरी बघू आपण. जनावरांच्या केसाचा उपयोग आहे, जनावरांच्या चमड्याचा उपयोग आहे, आपला काहीच उपयोग नाही महाराज. आता कीर्तनकाराला खाली उभा राहण्याकरता जी घोंगड्या अंथरतात ना, ती मेंढीच्या लोकरीपासून बनवली जाते, म्हणजे घोंगडीचा उपयोग आहे. जनावरांच्या केसाचा उपयोग कीर्तनकाराला उभा राहण्यासाठी घोंगडी झाली. जनावरांच्या चामड्याचा उपयोग पखावाजाला धूम झालं. आमच्या दारातली
गाय तिचं शेण आमची अंगापूरची माय आणते, गावरान गाईचं शेण आणते, दारापुढं असा सडा समाजन टाकते. शुचिरभूत अंगण होतं, पवित्र अंगण होतं. जनावरांच्या शेणापासून उपयोग आहे. माणसाचा काहीच उपयोग नाही, तरी माणसाला विनाकारण घमेंड आहे, माणसाला विनाकारण ॲटिट्यूड आहे, अहंकार आहे. इतके क्षणिक आहेत, क्षुल्लक आहेत महाराज. आपण ते गुरुजींना वाटलं नेमकं याला काय सापडलं का हा एवढ्या अहंकारात माझ्याकडे आला. गुरुजींनी डोळे झाकून पाहिलं तर त्या कवचाच्या खिशात एक सोन्याची मोहरा होती. आणि तो म्हणे, गुरुजी बोला, काय गुरुदक्षिणा देऊ? गुरुजी म्हणाले, कवचा मला 13 कोटी सोन्याच्या मोहरा पाहिजेत. ते चक्कर येऊनच पडलं, कारण त्याच्या खिशात फक्त एकच होती आणि गुरुजींनी 13 कोटी मागितल्या. काय करावं? निरोप मिळाला, रघुराजाकडे जा, तुझी इच्छा पूर्ण होईल. तो रघुराजाकडे आला. रघुराजा झोपडीमध्ये बसला होता, भाताची पेस पित होता. आणि रघुराजाकडे आला. ते कवचाने पाहिलं, कवच मागे फिरला. राजाने हाक मारली, कवचा काय पाहिजे? काही नाही म्हणले, महाराज आलो तुम्ही एका इच्छेने, पण मला नाही वाटत माझं काम होईल म्हणून. अरे पण सांगून तर बघ. काही नाही म्हणले, मला 13 कोटी मोहरा पाहिजे होत्या, सोन्याच्या मोहरा पाहिजे. एवढंच ना, उद्या घेऊन जा. आणि कवच गेला. राजाची बायको जवळ आली आणि म्हणाले, अहो 13 कोटी सोन्याच्या मोहरा द्यायच्या, तुम्ही काल विश्वजित यज्ञ केला आणि सगळं दान करून टाकलंय, मग आता त्या मुलाला कुठून देणार आहेत? आता ती राजाची बायको आहे, अयोध्येचा राजा आहे ना महाराज रघुराजा. राणीने सांगितलं, महाराज मी एक काम करू का, मी माझ्या माहेरी सांगू का? मी माहेरी सांगते, उद्यापर्यंत 13 कोटी सोन्याच्या मोहरा येतील. रघुराजाने फार गोड उत्तर दिलं, अंगापूरच्या लोकांना ऐकण्यासारखं आहे. रघुराजा म्हणाले, हे बघ, लग्न झालं त्या दिवशी तू माझ्याकडे आली, माझ्याकडे येत असताना तुझ्या वडिलांची इच्छेने तुझे काही माझ्याकडे घेऊन आलीस, जे काही द्रव्य संपत्ती वगैरे घेऊन आलीस, त्याच्यानंतर आता तू ज्या ज्या वेळेला माहेरी जाशील, त्या माहेरातून परत येताना, आता त्या माहेरातून परत येताना तू फक्त शिदोरी आणायची, शिदोरी सोडून बाकी काहीही आणायचं. माय ऐकता ना तुम्ही, शिदोरी सोडून काही आणायचं नाही. असं कोण म्हणाले? रघुराजा. आत्ताचा रघु असता तर, आत्ताचा रघु म्हणला असता तेवढा टीव्ही खराब झाला, दुसरा घेऊन ये. काय फरक आहे महाराज? ऐका, राम कोणाच्या घरात आलाय त्याच्यासाठी सांगतो मी आपल्याला. आणि त्या कवचा इंद्राला निरोप पाठवला की मी उद्या तुझ्यावर आक्रमण करणार आहे. इंद्र घाबरला आणि वरून सगळं द्रव्य संपत्ती त्याने, वरून अगदी पाऊस पाडला त्याचा, आणि ती सगळी द्रव्य संपत्ती पडली. ज्या झाडावर पडली त्या झाडाचं नाव शमीचं झाड आहे. आमच्या नगर जिल्ह्यात आपट्याचं झाड म्हणतात त्याला, तुमच्याकडे म्हणतात आपट्याचं झाड. आणि त्या झाडावरती सगळं द्रव्य संपत्ती वगैरे पडली. कवच दुसऱ्या दिवशी आला, त्याला सांगितलं तुला जेवढं पाहिजे तेवढं घेऊन जा. त्याने त्याच्या 13 कोटी सोन्याच्या मोहरा उचलल्या, घेऊन गेला. बाकीच्या सगळ्या लोकांना सांगितलं आता तुम्हाला काय पाहिजे ते लुटा. आणि जी लोक तुटून पडले महाराज ते सोनं लुटायला, ते सोनं लुटता 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 त्या आपट्याच्या झाडाची पानं सुद्धा लुटली. दिवस होता विजयादशमीचा, दसऱ्याचा. आणि म्हणून त्या दिवसापासून आपली प्रथा पडली का दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानाला सोनं म्हणून लुटण्याची. विठाल कवचाला दिलेला शब्द तंतोतंत ज्यांनी पाळला त्यांना रघुराजा म्हणतात. राम ज्या कुळात आले त्या कुळाला नाव दशरथ कुळ नाही. राम ज्या कुळात जन्माला आले त्या कुळाचं नाव अज नाही. रघुकुलरीत सदा चली आई, प्राण जाई पर बचन न जाई. रघुकुलरीत सदा चली आई, प्राण जाई पर बचन न जाई. रघुकुलरीत सदा चली आई, प्राण जाई पर बचन न जाई. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. रघुकुलरीत सदा चली आई, रघुकुलरीत सदा चली आई. प्राण जाय पर बचन न जाय. राम कोणाच्या घरात आला, दिलेला शब्द ज्यांनी तंतोतंत पाळला, राम त्या रघुराजाच्या घरात आले. स्वप्नात सुद्धा ज्यांनी प्रजांमध्ये भेद केला नाही त्या दशरथ महाराजांच्या घरात राम आले. मग या लोकांच्या घरात राम आले, त्यांनी जसं केलं तसं कर म्हणजे ऐसा कर. विठाल पुण्याच्या जवळ खेड शिवापूर नावाचं गाव आहे. त्या खेड शिवापूरला एक उशिराचं लग्न लावलं.
आणि मा जिजाऊ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज एका छोट्याशा बग्गीमध्ये बसून घोडागाडीत बसून प्रवास करत होते. रस्ता खराब होता, झोप लागेना. 8 वर्षाचं वय होतं. शिवाराजांचं 9व्या वर्षात पदार्पण करणार होते आणि छोट्याशा शिवाराजांनी विचारलं, मा साहेब आता मी 9व्या पुढच्या वर्षी सैन्यात भरती होणार आहे, मग कोणाकडे भरती होऊ? आदिलशहाकडे जाऊ, मुघलशहाकडे जाऊ, कुतुबशहाकडे जाऊ का निजामशहाकडे जाऊ? कोणाकडे जाऊ सांग. मा साहेब या 4 लोकांमध्ये चांगला कोण आहे ते पण मला सांगा, म्हणजे मला त्यांच्या सैन्यात रुजू होता येईल. जिजाऊ मातेने सांगितलं की शिवा, तू मला विचारतोस या 4 लोकांमध्ये चांगला कोण आहे, तर ऐक, या चौघांमध्ये चांगला कुणीच नाही आहे. या सगळेच लोक असे आहेत का यांच्या तलवारी गरीब लोकांच्या मांडीवरूनच फिरतात. या चौघांमध्ये चांगलं कुणीच नाही. आपण एवढं उशिराचं लग्न लावलं ना, त्याचं कारण असे म्हणाले जिजाऊ साहेब सांगतात की उशिरा लग्न लागायचे त्याचं कारण असं होतं की भर लग्नाच्या मंडपामधून नवऱ्या मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केला जायचा, असा तो भयंकर काळ होता शिवा. म्हणून तर आपण एवढं उशिराचं लग्न लावून चाललेलो आहेत. कसा काळ असेल आपण आठवा. म्हणून तर नवरदेवाला त्या कमरेला दिली जाते ना, काय म्हणतात तिला तुमच्याकडे, कट्यार. कट्यार काळजात घुसली, कट्यार. आता जी दिली जाते ती पक्की गंजलेली, काहीच होणार नाही तिने. आता चांगले ठेवावं लागणार आहेत. आणि शुभा तुम्हाला विचारतोस या चौघांमध्ये चांगला कोण आहे, तर चांगला कुणीच नाहीये. आता तू ठरव, तुला नोकरी कोणाकडे करायची? काम तर तुला करायचंच आहे, पैसे तर तुला पगार तर मिळणारच आहे, पण आज ना उद्या तलवार आपल्या पण मानेवर येणार आहे. आणि शुभा, तुला जे लढाई करायची ना ती आपल्याच लोकांसोबत करायची. महाराष्ट्रातला हा 18 पगड समाज आणि हेच आपलं सैन्य आहे जे निजामशाह, कुतुबशाह, आदिलशहाकडे, आणि त्यांच्यासोबतच तुला लढायचं आहे. जिजाऊ मातेचे वडील निजामशहाकडे होते आणि शहाजीराजे आदिलशहाकडे होते. लढायचं तुला आपल्याच माणसाबरोबर. शुभा माता, तू ठरव तुला कोणासोबत लढायचं आहे. आणि मग 8 वर्षातल्या शुभाराजांनी विचार केलं, आता आईसाहेबांनी जे सांगितलंय ते ध्यानात घेतल्यावर आता मी या लोकांसाठी काही करण्यापेक्षा आता मी माझ्या मातीसाठी काही केलं पाहिजे, आता मी माझ्या स्वराज्यासाठी काही केलं पाहिजे, आता मी माझ्या महाराष्ट्राच्या या संस्कृतीला टिकवण्यासाठी काही केलं पाहिजे, आता मी माझ्या धर्मासाठी काहीतरी केलं पाहिजे. वयाच्या 8व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांना स्फुरलेली ही जी दिव्य भावना आहे, या भावनेला म्हणतात ऐसा कर विठाल. छत्रपती शिवाजी महाराज हे 1000 वर्षातले सगळ्यात उद्यमशील पुरुष आहेत. उद्यमशील. 1000 वर्षात शिवराजांसारखा उद्यमशील पुरुष झाला नाही. यदुनाथ सरकारने इंग्रजीतली टीका केली, त्याच्यात त्यांचं असं मत आहे का 1000 वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा उद्यमशील पुरुष झाला नाही. आणि बरं का, संजय महाराज असा आरोप करतात काही सुशिक्षित लोक, ते म्हणतात वारकरी लोकांनी समाज आळशी बनवला, संतांनी समाज आळशी बनवला, माऊली तुकोबांनी समाज आळशी बनवला. मला हे सांगायचंय, 1000 वर्षात जर शिवाजी महाराजांसारखा उद्यमशील पुरुष झाला नाही तर हा शिवाजी महाराजांचा शिष्य आहे. त्या गुरुचं नाव जगद्गुरु तुकाराम महाराज आहे ना. मग तुकाराम महाराजांचे शिष्य जर छत्रपती शिवाजी महाराज असतील तर आम्ही एक कसं म्हणू शकतो की शिवाजी महाराजांनी तुकोबारांनी समाज आळशी बनवला? अरे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आणि जगातल्या आत्ताच्या सगळ्या मोटिवेशनल लेक्चरांचं हे सगळे लेक्चरर एकीकडे तराजू जर आपण केला तर सगळे लेक्चरर एका पारड्यात आणि तुकाराम महाराजांचं गाथ्याचं एक प्रमाण एका पारड्यात, तरी सुद्धा त्याची बरोबरी करू शकणार नाही. संकोचुनी काय झाला असे लहान, घेई अपोषण ब्रह्मांडाचे, किती पारडं जड भरेल आपण ऐका. गाथा अशी महाराज पुण्यामध्ये SP कॉलेजला एक मुलगा शिकत होता, भोर तालुक्यातला होता, आणि आत्महत्या करण्यासाठी म्हणून तो त्या SP कॉलेजच्या 3ऱ्या मजल्यावर गेला. मामासाहेब दांडेकर त्यावेळेला तत्वज्ञान शिकवायचे. वारकरी संप्रदाय किती उंचीचा आहे. आणि मामासाहेब फेरफटका मारण्याकरता वर गेले तर त्यांनी पाहिलं की तो मुलगा आत्महत्या करण्याकरता गेला. उडी टाकणार तेवढ्यात मामासाहेब तिथं पोहोचले आणि त्याला विचारलं, बाळा कशासाठी आत्महत्या करतोय? तेव्हा त्याने सांगितलं, म्हणले महाराज सर मला आत्महत्या करायची, पण कारण काय? त्याने सांगितलं, मी लहान होतो, बालपणीच माझा विवाह झाला. बालविवाह व्हायचे ना जुन्या काळात. लहानपणीच माझा विवाह झाला. माझी इच्छा होती, माझं स्वप्न होतं की मोठं झाल्यानंतर मी चांगलं कॉलेजचं शिक्षण पूर्ण करावं आणि चांगला अधिकारी बनावं, पण माझ्या सगळ्या स्वप्नाचा चकनाचूर झाला. त्यामुळे मला असं वाटतं की मी आत्महत्या केलेली बरी. लहानपणी विवाह झाला. बालविवाह व्हायचे जुन्या काळात ते चुकीचेच होते. ते चुकीचे होते आणि आत्ता जे होतात ना ते पण काही बरोबर नाहीत असं मला वाटतं. कारण बालविवाह त्या काळात व्हायचे ते चुकीचे, आणि आत्ता जे होतात ते नवरदेवाच्या डोक्याला एक पण बाल शिल्लक राहत नाही तेव्हा होतात. राजेंद्र भाऊ मला एकाने फोन केला, म्हणजे महाराज लग्नाला या. मी म्हणलं येतो.
सहज मला आठवलं, मी म्हटलं तुझं वय किती? तो मला 47. म्हणलं कशाला थोड्यासाठी करतो आता? वय 47 आणि लग्नाची तयारी चालली आहे. काही निर्णय जिथल्या तिथं झालेले कधी चांगले असतात. तो मुलगा म्हणे सर माझी काही जगण्याची इच्छा नाही, मी मेलेलं बरं आहे. ठीक आहे मामासाहेब म्हणले तुला मारायचंस तर मर, उडी टाकणारच आहेस तर फक्त आजच्या दिवशी नको टाकू, उद्या टाक. आजच्या दिवशी एवढी गाथा घरी घेऊन जा. तुकाराम महाराजांची गाथा त्या मुलाच्या हातात दिली. तुम्ही कल्पना करा अंगापूरकर, तो मुलगा घरी आला ज्याच्या हातात गाथा आहे आणि त्याला आत्महत्या करायची, ते तर त्याचं ठरलेलं आहे, उद्या तो आत्महत्या करणार आहे. आणि आज त्याच्या हातात गाथा आली आणि त्याने गाथा उघडली. आणि गाथा वाचत असताना त्याच्या लक्षात आलं की माझं एकच संकट आहे माझ्यावर, का लहानपणी विवाह केलाय आणि मी आता अधिकारी कसा हो. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा वाचला आणि त्यांच्या लक्षात आलं की तुकाराम महाराजांवर असे शेकडो संकट आलेले आहेत आणि एक एक संकट त्या वेळेला आत्महत्या करावी इतकं प्रबल आहे. साधी संकट आहेत का तुकाराम महाराजांच्या जीवनातली? आपण पाहना, वयाच्या 13व्या वर्षी जगद्गुरु तुकाराम महाराजांना बाप मेला न कळता हरली संसाराची चिंता. वयाच्या 14व्या वर्षी तुकाराम महाराजांवर संसाराचं ओझं येऊन पडलं. तुकोबरांची एक पत्नी वारली. दुष्काळ पडला, दुष्काळे आटिला द्रव्य नेला मान. श्री एकी अन्न अन्न करिता मेली. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिडा गेली. बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. पोरे मेले बरे झाले, देवे माया विरहित केले. विठो तुझे माझे राज, 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 विठो तुझे माझे राज. नाही दुसऱ्याचे कान, नाही दुसऱ्याचे कान. विठो तुझे माझे राज, विठो तुझे माझे राज. नाही दुसऱ्याचे कान, नाही दुसऱ्याचे कान. विठो तुझे माझे राज, विठो तुझे माझे नाही दुसऱ्याचे कान. विठू तुझे माझे राज्य. देवा आता कोणी राहिलेलं नाही, तू आणि मी. आणि म्हणून आता देवा हे सगळं माझ्या बाबतीत घडलंय. हे तो मुलगा वाचतोय ज्याला उद्या आत्महत्या करायची, हे लक्षात ठेवा. आणि तो हे सगळं वाचत असताना त्याने तुकोबरांचं दुःख वाचलं. आणि वाचता वाचता पुढे तुकोबरांचे अभंग तू पाहतोय. एवढे दुःखाचे आघात ज्यांच्या जीवनावर आले ते तुकोबर आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाचे डोही आनंद तरंग. गर्भाची आवडी मातेचा डोहळा. गर्भाची आवडी मातेचा डोहळा. तेथीचा जिव्हाळा, तेथीचा जिव्हाळा, तेथे बिंबे आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाचे डोही आनंद तरंग. येणे सुखे रुचे एकांताचा वास. येणे सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुण दोष अंगाई
वृक्षवल्ली आभा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आभा सोय रे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती वृक्षवल्ली आभा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आभा सोय रे वनचरे. येणे सुखे रुचे एकांताचा वास. ज्यांचा अभंग आहे ते तुकोबाऱ्या धन्य, ज्यांनी गायलं ते लता मंगेशकर सुद्धा धन्य. आणि हे इतकं गोड वाजवल्याबद्दल यांना सुद्धा धन्यवाद. विठ्ठल आणि त्या मुलाने वाचलं बरं, ज्याला आत्महत्या करायची आहे, हे तुम्ही विसरू नका. त्यामुळे काहींच्या डोक्यात जर असेल उद्या आत्महत्या करायची तर त्यांनी चांगलं ऐकून ठेवा. कारण लोक सध्या ट्रेसमध्येच तेवढे आहेत महाराज. एवढं डिप्रेशन आहे लोकांवर, कशाचं टेन्शन काही कळत नाही. काहींचे चेहरे जर पाहिलं तर असं वाटतं सगळ्या साताऱ्याचं टेन्शन ॲक्टरच पडलं का काय. एवढे लोक टेन्शनमध्ये आहेत महाराज. ऐका, अरे काय दुःख आहे आपलं, शेकडो दुःख आहेत तुकोबाऱ्यांच्या जीवनातले, पण काय वर्णन आहे तुकोबाऱ्यांच्या अभंगातलं. गर्भाची आवडी मातेचा डोहळा, हे सगळं त्याने वाचलं. त्या मुलाने रेशमी वस्त्रामध्ये गाथा गुंडाळी कॉलेजला आला, SP कॉलेजला. मामासाहेबांच्या चरणावर नमस्कार केला आणि सांगितलं, मामासाहेब सर आत्महत्या करायचं कॅन्सल झालं. मामासाहेब म्हटले, काल तर तू उडी टाकणार होता. नाही म्हणले, आज कॅन्सल झालं. अरे पण का. नाही म्हणले, आज मी गाथा वाचली. मग आता काय वाटतं. त्याने सांगितलं, म्हणले सर आता घरी जाणार, प्रपंच पण उत्तम करणार, बायकोचा पण सांभाळ चांगल्या पद्धतीने करणार, कॉलेजचं पण शिक्षण उत्तम घेणार आणि अधिकारी पण चांगला होणार. तोच मुलगा सोलापूर जिल्ह्याचा कलेक्टर झाला. S बिडवे त्यांचं नाव. काय आरोप करता वारकऱ्यावर का वारकऱ्यांनी समाज आळशी बनवला. अरे गाथ्याचा अभ्यास करून एखादा माणूस कलेक्टर या पदापर्यंत जातो. लाखो रुपये भरून MA ला ॲडमिशन आणि MA सगळे सिद्धांत गाथ्यात फुकट आहेत. काळ, काम आणि वेग, कोणत्या काळात किती काम करायचं, कोणत्या कामाला किती वेग द्यायचा, कोणत्या वेगाला कोणतं काम केलं पाहिजे, हे जगाच्या बाजारात आणि मार्केटमध्ये नाही उपलब्ध. ते गाथ्यात आणि ज्ञानेश्वरीतच आहे. पैसा इतका लोकांकडे, उद्या प्लॉटिंग चंद्रावर करणार आहेत लोक, चंद्रावर. पण प्लॉटिंग चंद्रावर, पण समाधान जर पाहिजे असेल तर गणपती बाप्पांच्या अंगापूरच्या सप्त्यातच आहे. बाकी जगात समाधान कुठं शिल्लक राहिलेलं नाही. म्हणून ते गाथ्यात आहे, ते ज्ञानेश्वरीत आहे. मी माझ्या एका मित्राला म्हणलं, ज्ञानेश्वरी वाचत जा. तो म्हणे, महाराज घरात आहे आमच्या ज्ञानेश्वरी. म्हटलं मग. तो म्हणे, मी नाही वाचत. म्हटलं बरोबर आहे, आता तू पण नाही वाचत. घरात ठेवून करतो काय, वाचत नाही म्हणल्यावर तू पण वाचत नाही. ते एक मित्र माझा इंग्लिशचा टीचर होता. मी म्हणलं वाचली पाहिजे ज्ञानेश्वरी. तो म्हणलं, एवढं काय अवघडे महाराज, इको कमी करायचा. एवढं काय अवघडे म्हणे महाराज, त्याच्यात वाचतो. मी म्हणलं रोज 5 पानं वाचत जा. त्याने 5 पानं वाचायला सुरुवात केली ज्ञानेश्वरीची. त्याच्या बायकोला मी सांगितलं, म्हटलं वहिनी, याने 5 पानं वाचली का जी लाल खून ठेवतो ना ती काढायची मागे ठेवायची. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, महिना झाला ज्ञानेश्वरी वाचत होता. बायको यायची, त्याच्या नकळत ते लाल खून उचलायची मागे ठेवायची. महिन्यानी भेट झाली माझी त्याची. म्हटलं वाचतोच ज्ञानेश्वरी. म्हणला वाचतो महाराज. कसं काय वाटली तुला ज्ञानेश्वरी. तो म्हणे, महाराज ओ व्हेरी नाईस बट देर इज अ स्लाइट रिपिटेशन. चांगली लिहिली म्हणला, पण पुन्हा पुन्हा लिहिली. म्हणलं बावळाटा, पुन्हा पुन्हा नाही लिहिली. तू 5च पानं महिना झाले तेवढेच वाचतोय. ज्ञानेश्वरी कुठं पुन्हा पुन्हा लिहिली. तू वाचण्यात प्रॉब्लेम आहे तुझा. ज्ञानेश्वरी आणि गाथा जगण्याचा आनंद आहे महाराज. ज्याला अंतरात्म्याचा शोध घ्यायचा आहे, ज्याला स्वतःच्या समाधानापर्यंत पोचायचं आहे, त्याला परमार्थाशिवाय भक्तीशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि म्हणून हे मानवा, तुला जे कर्म करायचंय तेच कर, पण ते आमच्या पद्धतीने जर तू करायला घेतलंस तर मग मात्र खऱ्या अर्थाने तुला ते कर्म केल्याचं समाधान मिळेल. ऐसा कर घर आवे राम, असं कर्म कर का जे केल्यानंतर तुझ्या घरात राम येईल. बरं, कर शब्दाचा अजून एक अर्थ होतो. कर म्हणजे हात. तुला हात दिलेत मानवा. या जगात कितीतरी प्राणी आहेत, पण हात कुणाला दिलेत, फक्त माणसालाच आहे. हात कुणाला आहेत बघा ना. पृथ्वीवर एवढे सरपटणारे प्राणी आहेत, एवढे हिंस्र श्वापद आपल्याला सापडतात. जलचर, भूचर, खेचर, वनचर, कितीतरी योनीन, कितीतरी प्राणी. हात फक्त माणसालाच आहेत. हत्ती त्याच्या सोंडेचा उपयोग हातासारखा करतो, पण हात नाहीत त्याला. सोंडेचा उपयोग हातासारखा करतो म्हणून हाती म्हणतात, पण हात त्याला नाहीत. माकड त्याच्या पुढच्या 2 पायाचा उपयोग हातासारखा करतं, पण माकडाला हात ते त्याच्या पुढच्या पायाचा उपयोग करतो तो. त्या डार्विनने असा सिद्धांत मांडलाय का पूर्वी माकड होतं,
आणि माकडापासून माणूस तयार झाला. हा सिद्धांत खरा वाटतो तुम्हाला? माकडापासून माणूस तयार झाला आणि हे शिकवलंय आपल्याला, हे शिकवलंय. पण असं बरोबर नाही आहे. कारण भागवत शास्त्राने सांगितले मनू आणि शतरूपाद्वारे माणूस तयार झाला आहे. महाराज जे पुढे बसले त्यांच्या साक्षीने बोलतो, माणूस हा मनू आणि शतरूपेद्वारे तयार झाला आहे. मनूपासून आपण सगळे झालो म्हणून आपण माणूस आहेत. माकडापासून माणूस झालेला. पण मला सांगा, जर माकडापासून माणूस झाला असता तर मग बाकीचे माकडे कसं करायले? विठ्ठल. मग एक तर बाकीचे माकडं राहायला पाहिजे नव्हते. जर माकडापासून माणूस तयार झाला असता तर डार्विनचा सिद्धांत चुकीचा आहे. भागवत आम्हाला प्रमाण्य आहे. भागवताने सांगितलं मनूपासून मानव निर्माण झाला आणि हे मानवा हात फक्त तुलाच आहेत, कर तुलाच दिलेत. या कराचा उपयोग, या हाताचा उपयोग चांगला कर. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नाम घोषम, हृदयम यदि ब्रह्मनिष्ठा. या हाताचा उपयोग इतका चांगल्या पद्धतीने कर का ते केल्यानंतर तुझ्या घरात राम येतील. ऐसा कर घर आवे राम. आपण सगळे आता तुकोबऱ्यांचीच लेकर आहेत. लढीवाळपणाने थोडीशी खोडी करूयात. ऐसा कर स्वल्प विराम घर आवे राम. आता असं करूयात, ऐसा कर घर स्वल्प विराम आवे राम. हे मानवा, असं कर घरात राम आला पाहिजे. चांगलं आहे का? आता महाराज म्हणतात असं घर कर का राम आला पाहिजे. एक तर असं कर का राम आला पाहिजे, नाही तर मग घर असं कर राम आला पाहिजे. कितीतरी लोकांनी असं घर केलं ना महाराज. द्वारकेचा राणा पांडवा घरी, पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदी झाला. परमात्मा विदुर काकांच्या झोपडीत गेला म्हणजे त्या झोपडीतलं काय आनंद असेल, काय समाधान असेल. कशी बनवली असेल महाराज ती झोपडी की ज्याच्यात परमात्म्याला जावं लागलं. पांडवांच्या घरात भगवंताला यावं लागलं. शबरीच्या झोपडीत देवाला जावं लागलं. तिने ते घरच तसं बनवलंय. एरे एरे माझ्या रामा, आश्रमात या कधी रे येशील, ही माझी भावना भावना. रामा रघु नंदना. ऐसा कर घर आवे राम. असं घर कर का तुझ्या घरात राम आला पाहिजे. घर असं पाहिजे महाराज, त्या घरातला आहार शुद्ध शाकाहार असावा. त्या घरातल्या प्रत्येक माऊलीने रोज तुळशीची पूजा करावी, तुळशीला पाणी द्यावा. आमच्या गोमातेला रोजचा नैवेद्य जावा. आमच्या घरात रोज नित्याचा हरिपाठ व्हावा. आमच्या घरात रोज नामस्मरण व्हावं, काकडा व्हावा, भजन आरती व्हावी. आणि असं जर तुम्ही करायला घेतलं ना तर नक्की तुमचं घर असं होईल का घर आवे राम. ऐसा कर घर आवे राम. बरं, अजून एक अर्थ करूयात. घर शब्दाचा अर्थ अंतकरण आहे. घर शब्दाचा अर्थ अंतकरण, चित्त किंवा मन. अंतकरण रूपी घर असं कर. हे मानवा, तुझं अंतकरण रूपी घर असं कर का याच्यात राम आला पाहिजे. विठ्ठल. आणि हे घर आपल्याला असं करावं लागणार आहे, कारण आपण ते घर असं करून ठेवलेलं आहे का ज्याच्यात रामाला येण्याची इच्छा राहिलेली नाही. इतकं मलिन केले महाराज. ओले मृत्तिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर, गुंफा करिता ती पोखर, त्यांचा नका करू अंगीकार गा. इतकं घाण झालंय महाराज मन. आणि आपलं मन किती घाण आहे हे फक्त आपल्यालाच माहिती आहे. बाकी जगात ते कोणाला कळत आणि नाही कळत ते पण चांगलं आहे. काय गणपती बाप्पाची लीला आहे महाराज. आपलं मन जगात कोणाला कळत. आणि जर कळालं असतं ना महाराज, रात्री झोपलेला माणूस सकाळीच घटस्फोट झाला असता. विठ्ठल. काय बनवलंय आपण आपलं घर आणि या घरात काय चालतं फक्त आपल्यालाच माहिती आहे. तोरा मन दर्पण कहलाय, तोरा मन दर्पण कहलाए, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए. तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए.
मनासारखा आरसाच नाही महाराज. आणि आपलं मन आपल्याला अख्खा बायोडाटा, आपला अख्खा चित्रपट आपल्याला दाखवू शकतं. फक्त आपण एकांतात आपल्या मनाला विचारत नाहीत. विठाला हे मानवा, एकतर या हाताने असं काहीतरी कर का तुझ्या घरात राम आला पाहिजे, एकतर असं काहीतरी कर का तुझ्या घरात राम आला पाहिजे, किंवा घर तरी असं कर का तुझ्या घरात राम आला पाहिजे, किंवा अंतकरण तरी असं कर का तुझ्या घरात राम आला पाहिजे. और धंदा सब छोरही का. बाकी जे काही तुझ्या वाट्याला आलंय ना ते करत असताना ते सोडायचं असं नाही, पण ते करता करता भगवंताचं चिंतन करायला मात्र विसरू नको. म्हणून सकाळी झोपेतून उठल्याबरोबर आपण रामकृष्णारी म्हणलंच पाहिजे. दुपारी जेवायला बसल्यावर रामकृष्णारी तोंडात यायलाच पाहिजे. आणि रात्री झोपताना देवाला सांगा, देवा आता मी झोपतो, सकाळी मला उठव. एक जण म्हणला, महाराज देव कशाला उठविला, अलाराम लावून ठेवला का उठतो माणूस. अंगापूरकर खरं सांगा, आपल्याला अलाराम उठवतो का? अलाराम उठवतो? राम आल्यावर माणूस उठतो, अलाराम नाही उठवत आपल्याला. राम जर आला तर आपण उठतो, अलाराम नाही उठवत. आणि अलारामाच्या वेळेवर उठू पण नका, कारण आता मुंबईला हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. नैसर्गिक झोपा, नैसर्गिक उठा. फक्त झोपताना देवाला सांगा, देवा आता मी झोपतो, सकाळी मला उठव. काही आनंद असेल महाराज त्याच्यात. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांकडे एक ग्रस्त गेले आणि त्यांनी सांगितलं, म्हणले महाराज नामस्मरण कधी करावं? महाराज म्हणले, मरायच्या आधी कर. तो म्हणे, मग मरायचा आदला दिवस कोणता? महाराज म्हणले, मग रोज करत जा. उठालं. कारण मरायचा आदला दिवस तो थोडा सांगता नाही आपल्या, की सिलेंडर जर भरून आणला ना आपण, मायो सिलेंडर भरून आणल्याची तारीख लिहून ठेवा, तो संपणार कधी अंगापूरच्या कोणत्या आईने सांगून दाखवा मला. नाही, सिलेंडर कधी संपेल सांगता येणार नाही. तसंच आहे महाराज, आपण हा सिलेंडर भरूनच आणलेला आहे आणि हा कधी संपेल काही सांगता येणार नाही. तरी पण एखाद्याला जर खात्रीच करून घ्यायची असेल तर मग माऊलींचा अभंग आहे. कानी घालून या बोट नाद जे पहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. योग प्रक्रियेतला अभंग आहे. माऊली म्हणतात, कानात जर आपण अशी 2 बोटं घातली तर कानात बारीक आवाज येतो, बारीक येतो. आणि तो आवाज जर नाही आला तर तिथून पुढे आपले 9 दिवस शिल्लक असतात. भोवया पाहता न दिसे नयनी, आयुष्याची गणना 7 दिवस. आपल्या डोळ्याने आपल्या भोया दिसतात. इथं नका बघू, घरी गेलो ट्राय करा. आणि जर डोळ्याने भोया नाही दिसल्या तर तिथून पुढे आपले 7 दिवस शिल्लक असतात. डोळा घालून या बोट चक्र जे पहावे, न दिसता जाणावे 5 दिवस. असं डोळ्यासमोर जर बोट घातलं तर चक्र येतं. प्रॅक्टिकली करायला हरकत नाही. आणि जर चक्र नाही आलं तर ओनली फॉर 5 डेज. तिथून पुढं 5 दिवस शिल्लक असतात. आता लोक संजय महाराजाला म्हणतील, उगच आणले महाराजाला, काय वैताग झाला. कारण लोकाला सगळं आवडतं महाराज, मरण सोडून सगळं आवडतं. मरण आगामर हा बोलून साती, मेल्यावरी रडती ते तर नंतर, पण मरण शब्दच लोकांना नको वाटतं. पण हे सत्य महाराज, जे जीवनाचं अंतिम सत्य, त्याला का घाबरावं, उलट त्याचा स्वीकार करावा. आणि माऊलींचा अभंग आहे. नासागरीचे आग्र नदीसे नयनी, तरी तेची दिनी म्हणा राम कृष्ण. आपल्या डोळ्याने आपल्या नाकाचा शेंडा दिसतो, नाही दिसला राम नाम सत्य हे. ज्ञानदेव म्हणे साधूचे लक्षण, अंतकाळ आपण पाहावे गी. आपला अंतकाळ आपल्याला पाहता येतो, फक्त याच्यासाठी अगोदर योग शिकावा लागेल. विठाला मानवा, माणूस म्हणून आलेला आहेस, तुझ्यात फार क्षमता आहे. अरे मोक्षाचा अधिकारी आहेस तू. तू कुणी सामान्य नाहीये. ईश्वराने तुला या जगात पाठवले, तू काही सामान्य नाहीयेस. तू स्वतःच्या स्वरूपाला नीट पाहिलंच नाहीस. आणि म्हणून तू तुझ्या निज स्वरूपाला विसरल्यामुळे तुला विनाकारण जन्म मृत्यूचे पतनाचे गोते तू खातोयस. दुसऱ्या चरणात इतने गोते काहे खाता, इतने गोते काहे खाता, इतने गोते काहे खाता, इतने गोते काहे
जब तू अपना भूलन होता, 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 जब तू